आता एक सविस्तर बातमी आहे। अखेर ऑस्कर विजेते अभिनेते जीन हॅकमन यांच्या मृत्यूचं गूढ उकललेलं आहे। त्यांच्या पत्नीसह त्यांच्या पाळीव कुत्र्याचा सुद्धा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आता समोर आलेलं आहे। मात्र तिघांचे मृत्यू एका वेळी न होता मागे पुढे झालेले आहे। नेमकं काय घडलेलं आहे आणि त्यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये नेमकं काय घडलेलं होतं या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। हॉलिवूडचे ऑस्कर विजेते अभिनेते जीन हॅकमन यांचा फेब्रुवारीमध्ये त्यांच्या राहत्या घरात संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता। त्यांच्यासह त्यांची पत्नी बेट्सी अराकावा आणि त्यांचा पाळीव कुत्रा या दोघांचेही मृतदेह त्यांच्या राहत्या घरातच सापडले होते। मृत्यू झाल्यानंतर आठवड्याभरानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी सगळ्या जगाला कळली आणि सारेच जण हळहळले। त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले। मात्र आता त्यांच्या मृत्यूचं कारण समोर आलंय। तिघांचेही मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झालेत। याबाबतची सविस्तर माहिती मुख्य वैद्यकीय तपास अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। 65 वर्षीय बेट्सी अराकावा यांचा मृत्यू हॅन्टाव्हायरस पल्मोनरी सिंड्रोम अर्थात HPS मुळे झालाय अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। तर जीन हॅकमन यांच्या मृत्यूचं कारण हे हृदयरोग असल्याचं समोर आलंय। The cause of death for Miss Betsy Hackman, 95 वर्षीय जीन हॅकमन यांचा मृत्यू हायपरटेन्सिव्ह एथेरोस्क्लेरोटिक हृदयरोग आहे। त्यांच्यात अल्झायमर हाही एक महत्त्वाचा घटक आहे। ऑटोप्सीमध्ये कोणत्याही बाह्य किंवा अंतर्गत दुखापतींचं चिन्ह नाही। गंभीर हृदयविकार, अनेक हृदय शस्त्रक्रिया, आधीचे हृदयविकाराचे झटके आणि किडनीतील गंभीर बदल तसंच अतिउच्च रक्तदाबही त्यांच्या मृत्यूला कारणीभूत आहे। अल्झायमर हा प्रगत अवस्थेत पोहोचला होता। दरम्यान जीन हॅकमन यांच्या पेसमेकर मशीनवर शेवटची हालचाल ही 17 ते 18 फेब्रुवारी दरम्यान नोंदवली गेली होती। त्यामुळे त्यांचा मृत्यू याच दरम्यान झाल्याची दाट शक्यता आहे। तर बेट्सी यांचा मृत्यू मात्र त्याआधीच म्हणजे 11 फेब्रुवारीला झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। तर पाळीव कुत्र्याचा मृत्यू हा तहानभुकेनं झाला असण्याची शक्यता आहे। 26 फेब्रुवारीला या तिघांचे मृतदेह आढळून आले होते। जीन हॅकमन हे घरातील प्रवेशद्वाराजवळ मृतावस्थेत आढळले, तर त्यांच्या पत्नी बेट्सी अराकावा यांचा मृतदेह त्यांच्या बेडरूममध्ये आढळून आला होता। त्यांच्या मृतदेहाजवळ काही प्रिस्क्राईब केलेली औषधं आणि बाटली अर्धवट उघडलेल्या अवस्थेत आढळली होती। बेट्सी यांचा मृत्यू हॅन्टाव्हायरसनं झालाय। हा व्हायरस उंदरासारख्या प्राण्यांच्या संपर्कात आल्यानं माणसांमध्ये पसरतो अशी माहिती मुख्य तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे। हॅन्टाव्हायरसमुळे हॅन्टाव्हायरस पल्मोनरी सिंड्रोम अर्थात HPS किंवा हॅमरेजिक ताप येऊ शकतो। उंदरासारख्या प्राण्याच्या किंवा त्यांची विष्ठा, लाळ, लघवीच्या संपर्कात आल्यानं याची लागण होते। माणसाकडून माणसाकडे याचा प्रसार होत नाही। उंदराच्या चाव्यामुळेही या व्हायरसची लागण होऊ शकते। तर हॅन्टाव्हायरस पल्मोनरी सिंड्रोम अर्थात HPS मध्ये हृदय, फुफ्फुस आणि इतर अवयवांवर परिणाम होतो। हा आजार अतिशय वेगानं पसरतो आणि तो घातक ठरू शकतो। सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, थंडी वाजणे, अंग दुखणे, नॉशिया येणं, उलटी होणं, पोटदुखी यासारख्या तक्रारी जाणवतात। सुक्या खोकल्यासह श्वसनाचाही त्रास होतो। श्वसनाचा त्रास झाल्यानं हृदय किंवा फुफ्फुसही बंद पडू शकतात। मात्र या आजाराचं पटकन निदान होणं कठीण आहे। रक्त तपासणीतूनच आजाराचं निदान करता येऊ शकतं। दरम्यान HPS हा अमेरिकेतील एक दुर्मिळ आजार आहे। 1993 ते 2022 दरम्यान केवळ 864 केसेस आढळल्या। बेट्सी अराकावा यांना या आजाराची लागण कशी झाली याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही। तर त्यांच्या मृत्यूनंतर जीन यांचा मृत्यू झालाय। 95 वर्षीय जीन यांना पत्नीच्या मृत्यूची कल्पना आली होती किंवा नाही याबाबतही कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही। मात्र पत्नीच्या मृत्यूनंतर जवळपास 6-7 दिवसांनी जीन यांचा मृत्यू झालाय। या दरम्यान त्यांचा कुणाशीही संपर्क झाल्याची माहिती नाही। त्यामुळे अखेरच्या दिवसांत या दाम्पत्याचं नेमकं काय झालं, त्यांनी कुणाला मदतीसाठी संपर्क का केला नाही, त्यांच्या घरी इतक्या दिवसात कुणीच कसं फिरकलं नाही असे काही प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहेत। त्यामुळे याबाबत आणखी तपास गरजेचा आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।